विरोधी पक्षाला असा राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही आहे पहिली गोष्ट. आता हे सौ चुहे खाके बिल्ली हज को चाले असा विरोधी पक्षाचा आजचा प्रकार आहे. ह्यात काही ऑगस्टिन घोटाळा झाला आहे हेलिकॉप्टरचा, काही सिंचन घोटाळा झाला आहे. ह्याच्यामध्ये हा जे आहे या संदर्भामध्ये तक्रारदाराने हे मान्य केलेलं आहे एफ आय आरमध्ये की 1 रुपयासुद्धा लाच दिलेली नाही किंवा लाच घेतलेली नाही आहे. संभाषणामध्ये त्या दोन आहेत त्या खाजगी व्यक्ती आहेत. दोन्हीने एकमेकाची चर्चा केली की मंत्र्याचा माझा परिचय आहे, मी तुम्हाला हे करून देतो, तुम्हाला करून देतो. पण यापूर्वी या संदर्भामध्ये चौकशीच्या संदर्भामध्ये आम्ही कधी नाही म्हटलंच नाही. मी तर परवापासून सांगितलं कोणत्याही एजन्सीकडनं चौकशी करा, त्यात जरी 1-अर्धा% जरी तथ्य आढळलं त्या संदर्भामधलं तरी राजीनामा काय पदच सोडून दिलं पाहिजे ना, जेलमध्येच गेलं पाहिजे. जो कोणी असेल त्याला भोगलं पाहिजे. पण अननेसेसरी जो तक्रारदार आहे डॉक्टर आदरणीय जाधव साहेब यांचंही पूर्वचरित्र तेवढंच पाहण्याची आवश्यकता आहे. या सद्ग्रस्ताने या 8 वर्षामध्ये खडसे साहेब विरोधकांचं म्हणणं असं आहे सरकार तुमचं आहे, तुम्ही सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आहात, तुमचा दबाव असेल आणि ही चौकशी निष्पक्ष होणार नाही, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेच्या मुद्द्यावरती. नाही, विरोधी पक्ष त्याच्या अनुभवातनं सांगतात. कारण विरोधी पक्षाच्या कालखंडात असं होत होतं की तक्रार केली की ते दडपायचे. या ठिकाणी सरळ आहे, हे प्रकरण मुख्यमंत्री किंवा मी स्वतः या संदर्भामध्ये चौकशी करू नका असं दबाव आणता आला असता, पण आम्ही असं नाही केलं. आम्ही या संदर्भामध्ये दूध का दूध पाणी का पाणी आलं पाहिजे हे सांगितलं. आम्ही चौकशीत नाही, उलट आम्ही म्हटलं कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करा. आमचं सरकार किती पारदर्शी आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. कारण ह्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे, जमीन 5.5 कोटीची, दुसरी जमीन 77 लाखाची आणि लाच मागतोय 30 कोटीची. यापूर्वी सुद्धा आदरणीय जाधव साहेबांनी हाच आरोप एका ग्रामपंचायतीवर तिथल्याच ग्रामपंचायतीवर केला होता. त्या ग्रामपंचायतीला NOC पाहिजे होती, तर म्हणजे या ग्रामपंचायतने मला 200 कोटी रुपयाची लाच मागितली अशी यांनी अँटी करप्शनला याआधीच तक्रार केलेली आहे. तक्रारीमध्ये त्या संदर्भामध्ये यांनी या जमिनीवर 2000 म्हणजे आत्ता जे जमीन मागत होते वारंवार 2008 पासून ही 4 वेळा फेटाळली की तुम्हाला देता येत नाही, तरीही त्या ठिकाणी त्यांनी मागितलं. नाही खडसे साहेब, आता असं आहे, आता या सगळ्या प्रकरणामध्ये चर्चा अशी सुरू आहे की एकनाथ खडसेंच्याकडे भरपूर खाती आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार तोंडावरती आलाय, तुमची कोंडी करायची म्हणून तुमच्या पक्षातल्याच विरोधकांनी तुम्हाला अडचणीत आणण्याकरता हे सगळं केलंय का? तुमचे कार्यकर्ते देखील संभ्रमामध्ये आहेत. नक्की कोण या सगळ्याच्या पाठीमागे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही थेट नाव घेऊन इशारा द्याल का? याच्या मागे कोणीही नाही. हा व्यक्तीच जो आहे हा व्यक्ती हॅबिच्युअल तक्रारदार आहे. मी आज ही फाईल वाचली, पूर्णपणे फाईल वाचली. प्रत्येक ठिकाणी ह्याने तक्रारी केल्या आणि त्या अधिकाऱ्यांना ह्याने भ्रष्ट ठरवलं. म्हणजे यामध्ये आता जर मी तुम्हाला सांगू इच्छितो, मनुकुमार श्रीवास्तव, चीफ सेक्रेटरी आत्ताचे ज्या स्वाधीन क्षत्रिय, आमचे MMRDAचे अधिकारी, तत्कालीन त्या कालखंडातले आमचे घरत, म्हणजे आता ह्याच्यामध्ये जवळपास 12-14 अधिकाऱ्यांना म्हणजे भ्रष्ट आहे म्हणून माझं काम करत नाही. न्यायालयामध्ये PIL होती, तर त्या न्यायालयाने ह्यांच्या विरोधात निकाल दिला, तर म्हणजे न्यायाधीश, तिथला वकील, तिथला न्यायाधीश मित्र ह्या सर्वांनी संगनमत करून माझ्यावर हे केलं, अन्याय केला अशी तक्रार आहे. म्हणजे सातत्यानं तक्रार करण्याची प्रवृत्ती या माणसाची असल्यामुळे हाच व्यक्ती तक्रार करतोय. याच्यापैकी कोणी असण्याचं कारण नाही आहे. तक्रार करण्याची सवय आहे, हॅबिच्युअल तक्रारदार म्हणून याच्या प्रकरणामध्ये कोणी असेल असं मला वाटत नाही. नाही, तक्रारदार हॅबिच्युअल आहे असं आपलं म्हणणं आहे, पण त्याने जी त्याच्यात तथ्य होतं. कारण या सगळ्या प्रकरणात गजानन पाटलांनी या तक्रारदाराला अनेक ठिकाणी फिरवलं. तुम्ही गजानन पाटलांच्या संबंधित बोलात की तुम्ही ओळखता, पण गजानन पाटील थेट तुमच्या रामटेक्या बंगल्यावर त्याचा वावर असायचा, त्याचा वावर तुमच्या मंत्रालयातील दालनात असायचा, अँटी चेंबरमध्ये वावर असायचा आणि हे सगळं अँटी करप्शन ब्युरोच्या पंचनाम्यामध्ये समोर आलेलं आहे. हे बघा, पंचनाम्यात काय समोर आलं हे तुम्हाला माहिती नाही, मलाही माहिती नाही. पण जे काही असेल, आता माझ्याकडे जर तुम्ही येऊन पाहिलं माझ्या कार्यालयामध्ये, तर त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतकी गर्दी असते की मला तोंड वर करायला जागा नसते. कोणी यावं कोणी ना यावं याच्यावर बंधन नाही आहे. गजानन पाटीलला मी ओळखतो हे मी नाकारलेलं नाही आहे. आज गजानन पाटलाकडे अँटी करप्शनने घरामध्ये जाऊन झडती घेतली. त्याचं टिनाचं घर आहे, त्याची एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये त्यांनी चौकशी जाऊन खात्री केली, पंचनामे केले, त्यात काही आक्षेपार्ह आढळलं नाही त्याच्या झोपडीमध्ये. हे आज अँटी करप्शनने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मी
असा कधी असं केलं नाही की माझी ओळख नाही की काही नाही. मतदारसंघात 30 वर्ष 35 वर्ष मी सातत्यानं त्या ठिकाणी निवडून येतो आहे. त्यामुळे स्वाभाविकता साऱ्यांचे चांगलाच परिचय आहे. मी खोटं बोलणारा नाही की माझी ओळख नाही आहे, मी असं नाही आहे. जे आहे सत्य ते सांगितलं आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जे प्रकरण माझ्या टेबलवरच नाही आहे, ज्याचा निर्णय आम्ही आधीच देऊन टाकलेला, 4 वेळा हे प्रकरण रिजेक्ट केलेलं आहे. जे प्रकरण रिजेक्ट केलेलं आहे या संदर्भामध्ये जर 2 खाजगी व्यक्तींमध्ये चर्चा होत असेल, त्या ठिकाणी जे प्रकरण नाहीच त्याच्यात चर्चा होत असेल, तर या चर्चेवर खडसे साहेब, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये अशी थेट चर्चा आहे की तुम्हाला कोंडीत पकडण्याकरता हे सगळं केलं गेलं. एसीबीवर कुठलाही दबाव नव्हता. एसीबीवर दबाव नव्हता तर 3 महिन्यांपूर्वी हे प्रकरण एसीबीला होतं, माहिती होतं आणि कारवाई 3 महिन्यानंतर होते. विरोधकांचा दावा आहे की लोकायुक्तांनी या संदर्भात दबाव आणल्यानंतर अँटी करप्शनने कारवाई केली आणि पुरावे असल्याशिवाय एसीबी कारवाई करेल का, हा एक दुसरा प्रश्न आहे. हे बघा, एसीबी त्याची कारवाई करेल असं जर असतं तर एसीबीने कारवाई नाकारली असते का? याच्यामध्ये 1 रुपया लाच घेतली नाही, 1 रुपया लाच मिळालेली नाही, पैसे घेतले नाही, पैसे दिले नाही, व्यवहार झालेला नाही. पण या संदर्भामध्ये जर व्यवहार झाला असता तर मी समजू शकलो असतो की काहीतरी 10-20 रुपये दिले, 10-20 रुपये घेतले. कोणताही रुपयाचा व्यवहार झाला नाही. एसीबीचं म्हणणं आहे की यांच्या संदर्भातली चर्चा झाली. उद्या ही चर्चा तुमच्या बाबतही होऊ शकते, उद्या दुसऱ्या मंत्र्यांच्या बाबतही होऊ शकते. नुसतीच चर्चा झाली, कोणाचा संबंध नाही, काही मंत्र्याशी संबंध नाही की त्याचं असतं तर माझ्याशी बोलला असता. परंतु त्या विषयात मी जात नाही. एसीबीने स्वायत्तता ठेवून कुणाच्याही दबावाला बळी न पडता चौकशी केली पाहिजे आणि आवश्यकता भासलीच तर या संदर्भात कुणाकडूनही चौकशी झाली पाहिजे. कारण या माणसाच्या ज्या तक्रारी आहे व न्यायाधीशाला सुद्धा सोडलं नाही, ह्याच्यामध्ये ट्रिब्युनलला नाही सोडलं. आणि मग त्या ठिकाणी अशा ठिकाणी एवढे मोठे महाराष्ट्रातले सगळे सेक्रेटरी ज्यांनी ह्याला मदत केली नाही ते सगळे भ्रष्ट ठरवले. रेकॉर्डला आहे, माझ्याकडे आहे, या संदर्भामध्ये त्यांनीच लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाचं आहे की यामध्ये ह्यांनी या जमिनीवर या जमिनीवर त्यांनी झोपड्या अतिक्रमित करून टाकलेल्या होत्या. जे जमीन मागले त्याच्यावर ह्यांनी झोपड्या टाकलेल्या होत्या. त्या झोपड्या सरकारने 2012 साली त्यांचं अतिक्रमण काढून टाकलं. याच माणसाने झोपड्या बसवल्या होत्या असा तहसीलदारचा रिपोर्ट आहे. आणि तहसीलदारच्या रिपोर्टनुसार या झोपड्या हटवल्यानंतर परत हा माणूस म्हणजे त्या ठिकाणी अतिक्रमण करायचं, झोपड्या बसवायच्या, जमीन आपली नाही. मग तहसीलदारला झोपड्या हटवल्या तर त्यासाठी तो तहसीलदार भ्रष्ट झाला. म्हणजे या प्रवृत्तीचा काही विचार केला पाहिजे की नाही? एका बाजूला दुसऱ्या बाजूला तुम्ही करत असाल त्याची चौकशी झालीच पाहिजे. पण जो व्यक्ती तक्रार करतो त्याची विश्वासार्हता तपासण्याची आवश्यकता आहे की नाही? निदान विश्वासार्हतेसाठी कधी म्हणतो ह्याने एका ग्रामपंचायतीला 200 कोटी रुपयाची लाच मागितली, सांगितलं 200 कोटी रुपयाची लाच मागितल्याची तक्रार केली. आता ग्रामपंचायतचा सरपंच उन्मेष 200 कोटी महाजन रुपयाची लाच मागतो आणि त्या संदर्भातल्या एसीबीकडे नोंद होते आहे. खडसे साहेब, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचे ओएसडी उन्मेष महाजन असतील, तुमचे सुयसहायक भोई असतील, श्यामसुंदर पाटी असतील, या सगळ्यांची नावं घेत सुटले डॉक्टर जाधव. मी कुठे गेलो, कुठे भेटलो, तुमच्या ऑफिसमध्ये भेटलो, रामटेकवर भेटलो, मला इकडे नेण्यात आलं, असा सगळा उल्लेख त्यांनी केलाय. या सगळ्या आरोपांना आपल्याकडे काय उत्तर? सगळा आहे. मी सांगितलं, स्वाधीन क्षत्रियचा उल्लेख आहे, श्रीवास्तवचा उल्लेख आहे, पंकज कुमारचा उल्लेख आहे, 12-13 सेक्रेटरीचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. सगळे 12-13 सेक्रेटरी आहे त्याच्यामध्ये की हे सगळे सेक्रेटरी त्याच्यात आहे. म्हणजे आता त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळ्या सेक्रेटरी सगळ्यांची चौकशी कर. ह्याने काहीही सांगावं आणि करत राहावं, प्रत्यक्ष चौकशीमध्ये सत्य समोर येईल. खडसे साहेब, या सगळ्यामध्ये एक कुणाचे तुमचे नाव घेऊ शकतो उद्या. जी, या सगळ्यामध्ये एक चर्चा अशी आहे की एकनाथ खडसेंना कोंडीत पकडण्याकरता त्यांच्याच पक्षामधल्या विरोधकांनी किंवा ज्या लोकांची तुमच्याशी स्पर्धा आहे अशा पक्षातल्याच लोकांनी वरिष्ठ पातळीवरून काही हालचाली करून हे सगळं प्रकरण घडवून आणले. कारण या माणसावरती जर वॉच होता, या माणसाची प्रवृत्ती कशी हे सगळी माहिती होती, तर नेमका तुमच्याशी संबंधित असलेला माणूस या सगळ्यामध्ये अडकतो कसा? कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, काय सांगा? तुम्ही अनेक प्रश्न निर्माण केले तरी माझं असं म्हणणं या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचा काही संबंध असेल, कट असेल, या क्षणाला परवा मला वाटत होतं. पण ज्यावेळेस मी फाईल पाहिली आज
तर त्या फाईलमध्ये यांच्या 8-9 वर्षामध्ये त्यांनी सातत्यानं सर्वांवरच केलेले आरोप आणि सगळेच ठरवले भ्रष्ट न्यायाधीशासहित आमच्या सगळ्या सचिवांसहित, तेव्हा माझ्या लक्षात आलं की सातत्यानं तक्रार केली. एक तक्रार नाही, ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची तक्रार आहे, ठाण्याच्या कलेक्टरविषयी भ्रष्ट म्हणून तक्रार आहे, जे काही भेटले ते सगळ्या, आणि ऑन रेकॉर्ड आहे आज माझ्याकडे हे. त्यामुळे मला असं वाटतं की हा माणूस कायमस्वरूपी तक्रार करणारा दिसतो. त्यामुळे याच्यामागे काही षडयंत्र असेल, कुणी या संदर्भामध्ये असेल असं आज तरी मला वाटत नाही. नाही खडसे साहेब, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचे जे विरोधक आहेत, पक्षांतर विरोधक, तुमची बदनामी करण्यात यशस्वी ठरले असं वाटतंय? नाही, विरोधकही नसेल आणि सत्तेतलाही नसेल. मला याच्यावरून दिसतंय की हा व्यक्तीच्या संदर्भात, हे जर तुम्ही तपासून पाहिलं, हे सगळं हे रेकॉर्ड जर तुम्ही हातामध्ये घेतलं आणि एक एक कागद तर तुम्ही तपासून पाहिला, मी पाठवला आहे रेकॉर्ड तुमच्याकडे सर्व, आज तर तुम्ही तुमच्या म्हणताय लक्षात त्या येईल. माणसाचा, त्यावरून मग ठरवता येईल की काय कशी होत. त्या माणसाचाच रेकॉर्ड जे डॉक्टर रमेश, तुमचं म्हणणं आहे, मग अँटी करप्शन ब्युरोने त्या माणसाच्या तक्रारीची दखल घेऊन थेट मंत्रालयात येऊन एका व्यक्तीला अटक केलं, हे कसं काय घडलं? मग अँटी करप्शन ब्युरोने त्याच्यावर विश्वास कसा काय ठेवला? अँटी करप्शनाचा चौकशीमध्ये हे कागदपत्र पाहिजे. कोणतीही तक्रार झाल्यानंतर त्याची चौकशी नंतर होते. आधी आपल्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की आधी तक्रार आली तर FIR दाखल केला पाहिजे, नंतर चौकशी केली पाहिजे. FIR करून न घेणं, गुन्हा नोंद न करून घेणं हा गुन्हा आहे, हे सुप्रीम कोर्टाचं. आता यानंतर चौकशी होईल, चौकशीमधून हे सारे कागदपत्र येतील, त्यामधून दिसेल, आणि जे प्रकरण प्रलंबितच नाही, जे प्रकरण सरकारच्या विचाराधीनच नाही, अशांच्या संदर्भामध्ये परस्पर बी देतो घेतो व्यवहार होता याच्यात, या बाबीची ICB चौकशी करेल. खडसे साहेब, दोन मुद्दे मला तुम्हाला विचारायचे आहेत. एक गोष्ट तर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की 2012 साली या ठिकाणी या व्यक्तीने झोपड्या बांधल्या या जागेवरती, तहसीलदारांनी या झोपड्यांवरती कारवाई सुद्धा केली. परंतु विरोधकांचा दावा आहे 2012 साली तुम्ही विरोधी पक्षनेते असताना तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये तुम्ही विनंती केली होती की संबंधित जमीन जी आहे ती रमेश जाधव यांना द्यावी. म्हणजे रमेश जाधव यांना तुम्ही पत्र दिलं होतं की या जमिनी संदर्भात. मग हा विरोधाभास नाही का? एकीकडे तुम्ही म्हणताय ती जागा एकतर गायरान जमिनी कायदा आहे, त्याचबरोबर त्या जागेवर या माणसाने अतिक्रमण केलं होतं. जर तुम्हाला त्यावेळेला माहिती होतं या माणसाने 2012 साली या ठिकाणी अतिक्रमण केलंय, मग तुम्ही या व्यक्तीला ही जमीन द्यावी असं बाळासाहेब थोरातांना पत्र कसं दिलं? जमीन द्यावी असं पत्र माझ्यासमोर पत्र पण आहे. या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून माझ्याकडे जे जे काही आलं मी त्यांना पत्र दिलं की याची तपासणी करून तुम्ही निर्णय घ्या. यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं, माझ्याकडे जे त्यांनी अर्ज केलेला आहे, जे पत्र मी विरोधी पक्षाला नेत्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की माझ्यावर हा अन्याय होतो, या अधिकाऱ्यांनी देऊ मिळवून दिली नाही, त्याला मला न्याय द्यावा. ते पत्र मी पाठवलं. आता त्या संदर्भामध्ये त्याच ग्रस्ताने एका पॅरेग्राफमध्ये नाथाभाऊ किती चांगला आहे हे पण लिहून दिलेलं आहे. हे पण त्यांनी लिहिलं आहे की नाथाभाऊ फार चांगला माणूस आहे, ह्यांनी इतके विरोधी पक्षनेते असताना इतके प्रकरणं काढलेले आहे, त्यामुळे न्याय मिळवून देण्यासाठी मला मंत्र्याकडे ह्याची मदत होईल. एवढी मोठी जमीन ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही त्या व्यक्तीला एवढी मोठी जमीन मिळावी अशी शिफारस तुम्ही महसूल मंत्र्यांकडे करता? मी शिफारस केलेली नाही, कोणालाही अशी शिफारस नाही. ते तपासून कार्यवाही करावी. आमचं पत्रच असतं की त्याच्यात नियमानुसार तपासून कार्यवाही करावी, आवश्यक असेल ती कारवाई करावी, योग्य असेल ती कारवाई करावी. त्या कायद्यामध्ये चौकटीत बसत असेल तर कारवाई करायला लिहिणं कामच आहे. आजही मंत्री म्हणून आम्ही लिहिणारच. आम्ही असं म्हणत ते ऑर्डर नाही करता येत, ऑर्डर फाईलवर होते. ह्याच्यात असंच म्हणता येतं की तपासून याच्याबद्दल कारवाई करावी, आवश्यक ती कारवाई करावी. तुम्ही ते पत्र बघू शकता काय लिहिलेलं आहे त्याच्यावर. खडसे साहेब, या डॉक्टर जाधव या व्यक्तींच्या विरोधामध्ये आबरू नुकसानीचा दावा तुम्ही दाखल करणार असं म्हणताय? पत्र घ्या, तो दावा तुम्ही दाखल करणार का? नक्की करणार. मी आता या संदर्भामध्ये बिलकुल या संदर्भामध्ये ACBची इन्क्वायरी होईपर्यंत वाट पाहणार आहे. आणि यामध्ये माझं म्हणणं आहे की दोष असेल त्याला शासन झालं पाहिजे, पण या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचे ॲलिगेशन्स करून जर कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न असेल तर जो कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहे त्या सर्वांवर अब्रू नुकसानीचा दावा मी कायद्यानं दाखल करू शकेल, नियमानं करेल. त्यामुळे चौकशी झाल्यानंतर या संदर्भातला निर्णय मी नक्कीच घेईन. मुख्यमंत्र्यांशी या सगळ्या प्रकरणामध्ये आपलं काही बोलणं झालंय का? मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली, ACB दबावाशिवाय कारवाई या सगळ्या प्रकरणात करेल. मुख्यमंत्री आपल्याला काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली नाही. आमची दोघांची भूमिका स्पष्ट आहे. सरकार ट्रान्सपरंट आहे. मंत्री असो का मुख्यमंत्री असो, त्या संदर्भामध्ये निष्पक्षपातीप्रमाणे चौकशी झाली पाहिजे. ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे. हे गजानन पाटलांवर कारवाई होईल अशी आपली भूमिका आहे काय? कारण आपण त्यांना ओळखता असं म्हणता. आणि दुसरीकडे गजानन पाटलांचं आणि जाधव जो तक्रारदार आहे त्यांचं संभाषण जे उपलब्ध आहे. हा बोला. गजानन पाटील असो का एकनाथ खडसे असो, या संदर्भात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ही भूमिका मी मानतोच आहे आणि आजही मांडणार आहे. जो कोणी दोषी असेल, जो कोणी मंत्री असेल तर मंत्री सुद्धा, त्याच्यात काही इकडचं आणि तिकडचं काही कोणी जवळचा आणि कोणी दूरचा नाही, त्याचा संबंध असेल जे चौकशीत निष्पन्न होईल ते निघालंच पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. इथे मला समजतं, हे साधं गणित लोकांनाही समजतं की 5 कोटीची जमीन 30 कोटीची लाच आहे. रुपयाचं घेणं देणं झालेलं नाही. या व्यवहार अजिबात झालेला नाही. या सदग्रस्तानं त्या ठिकाणी झोपड्या पाडल्या, त्या तहसीलदारानं पाडल्या. 4 वेळा हा निर्णय नाकारला. जो प्रस्ताव माझ्यासमोर नाहीच त्याच्या संदर्भामधलं लाच देण्याची भूमिका आहे. हा प्रस्ताव जर प्रलंबित असता, विचाराधीन असता तर समजू शकलो असतो. पण प्रस्तावच विचाराधीन, त्या ग्रस्ताला आम्ही कळून टाकलेला आहे तुला जमीन देता येत नाही आणि तरीही लाच देत आहे. म्हणजे या संदर्भामध्ये ही शंका कुशंकाला वाव निर्माण होते. गोष्ट खरी आहे तुमची. त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे. नक्कीच या सगळ्याची चौकशी. एक किमतीचा मुद्दा आहे. तुम्ही सांगताय जमिनीची किंमत 5 कोटी आहे, तर विरोधकांचा दावा आहे की 37 एकर जमीन आहे आणि या जमिनीच्या बाजार मूल्य जे आहे, बाजार भावानुसार ही जमिनीची किंमत 200 ते 250 कोटी रुपयांच्या घरात जाते. कारण ही जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आजूबाजूला लोढा बिल्डरचे मोठमोठे प्रकल्प आहेत आणि त्याच्या मध्यावर ही जमीन आहे. त्यामुळे जमिनीची बाजार भाव जो आहे तो 200-250 कोटीच्या घरात आहे. या जमिनीची किंमत 77,40,000 आहे. दुसरी, आणि ह्यांनी एक चेक स्वतःच असा चेक पाठवला होता 77,40,000. सरकारने म्हटलं नाही यांना पैसे भरा, फक्त कळवलं होतं की या जमिनीची किंमत 77,40,000 आहे. या सदग्रस्ताने चेकच पाठवून दिला स्वाधीन सक्रेत्यांच्या नावाने की हे 77,40,000 मी पाठवतो आहात, ते तुम्ही भरा आणि मला ही जमीन द्या. आमच्या स्वाधीन सक्रिय त्या काळात महसूल मंत्री होते, आपले महसूल सचिव होते. त्यांनी त्याला साभार परत केला की सरकारकडे अशी कोणतीही तरतूद नाही ॲडव्हान्समध्ये पैसा घेण्याची. जमीन 5,50,00,000 दुसरी होती, 77 लाख आजही आहे. व्हॅल्युएशन आजही आहे, रेकॉर्डला आहे आणि अर्जदाराने अर्जामध्ये तेच म्हटलेलं आहे. खरं, ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण समोर आलं, चर्चा झाली, त्याच या प्रकरणाच्या मुळाशी नेमकं काय आहे तेही समोर यावं, त्याचीही चर्चा व्हावी, ती आपण शोधून काढाल. सत्तेत आहात, आता सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आहात, तुमच्यावर झालेले आरोप नक्कीच तुमच्या जिव्हारी लागले असतील आणि तुम्ही त्याच्या अगदी मुळापर्यंत जाल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद, आपण बोललात झी24 तासशी, त्याबद्दल. माझे सहकारी दीपक भातुसे आपल्याबरोबर होते. दीपक, आपले आभार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.